नमस्कार मंडळींनो. आज आपण पुन्हा पंचपाक्षिक या अभ्यास वर्गामध्ये तिसऱ्या भागामध्ये संवाद साधण्यासाठी भेटत आहोत. पूर्णपणे लक्ष देऊन हा भाग समजून घ्यायला हवा. चला तर मग सुरुवात करूया तिसऱ्या भागाला. भाग तिसरा, याचं नाव आहे बला नयनाध्याय, म्हणजे षट वर्ग बल सत्ता. या भागातून आपण पक्षांचे बल कसे पाहावे, कोणता पक्षी बलवान आहे हे आपण पाहणार आहोत. बलवान पक्षी पाहणे यावर हा भाग पूर्णपणे आधारित आहे. अर्थात त्याचमुळे हा अध्याय बलानयनाध्याय म्हणून ओळखला जातो. बल अधिक आनयन म्हणजे बल पाहणे. म्हणजेच हा अध्यायात प्रश्न पक्षी व लग्न पक्षी यांचे बल कसे पाहावे ते दिलेले आहे. यानंतर बलवान पक्षाच्या अवस्थेवरून आपल्याला प्रश्नाच्या फलांचा निर्णय घेता येतो. आता पाहूया प्रश्न पक्षी. प्रश्न पक्षी म्हणजे एखादी व्यक्ती जेव्हा आपल्याला प्रश्न विचारते किंवा आपण आपला प्रश्न पाहत असतो त्यावेळेला प्रश्न करणाऱ्याच्या किंवा प्रश्न असणाऱ्याच्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून स्वर, वर्ण म्हणजे व्यंजन यावरून प्रश्न पक्षी ठरवावा. ठीक आहे, लक्षात आलं? म्हणजे अध्याक्षरावरून म्हणजे पहिल्या अक्षरावरून आपण पक्षी ठरवावा. आता यापुढे असेही समजून घेण्यासारखे आहे. लक्षात घ्या, काही कारणाने स्वर, वर्ण म्हणजे व्यंजन याचे आपल्याला ज्ञान झाले नाही तर दिक्पक्षी घ्यावा. दिक्पक्षी म्हणजे प्रश्न करणारा ज्या दिशेस तोंड करून बसला असेल, प्रश्न विचारत असेल ती दिशा धरून त्या दिशेचा पक्षी घ्यावा. कदाचित दिशाचेही ज्ञान झाले नाही तर लग्न पक्षी घ्यावा. लग्न पक्षी काढणेही जमले नाही तर किंवा मनात काहीतरी संशय असेल तर नक्षत्र पक्षी घ्यावा. अशा तऱ्हेने प्रश्न पक्षी हा निश्चित करावा. आठवत असेल तर मागच्या भागात आपण कोणत्या पक्षाचे कोणते नक्षत्र, कोणती दिशा वगैरे पाहिलेले आहे. ठीक आहे. आता त्यानंतर तात्कालिक स्थितीवरून तिथीचा किंवा लग्न पक्षी पाहावा. प्रश्न विचारलेल्या वेळेच्या स्थितीप्रमाणे म्हणजे काळाप्रमाणे कोणता पक्षी आहे हे बघणे म्हणजे लग्न पक्षी. याप्रमाणे हे दोन पक्षी निश्चित करून म्हणजे प्रश्न पक्षी आणि लग्न पक्षी हे दोन पक्षी निश्चित करून त्या दोघांची पूर्वी सांगितल्याप्रमाणे निसर्गातील षटबले पाहून त्यानंतर बलवान पक्षी असेल त्याच्या अवस्थेवरून बल सांगावे. ठीक आहे. म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं असेल की आपण पक्षांचे बल पाहणे गरजेचे आहे. हे बल 6 प्रकारचे आहेत म्हणून याला षटबल असे म्हणतात. प्रामुख्याने नैसर्गिक बल, दिक्बल, कालबल, चेष्टाबल व दृष्टीबल असे हे 6 बल आहेत. या बलांना जे गुण आहेत ते गुण म्हणजे थोडक्यात मार्क ते रूप किंवा विरूप यात मोजतात. विरूप याला कला असेही म्हणतात. हे बल मोजण्याचे परिमाण आहे. रूप व विरूप असे 2 परिमाण आहेत. जसे अंतर मोजण्यासाठी आपण किलोमीटर, मीटर, सेंटीमीटर किंवा वजन मोजण्यासाठी आपण किलो, ग्राम वगैरे धरतो, त्याप्रमाणे हे परिमाण रूप आणि विरूप हे पक्षांचे गुण धरण्यासाठी आहेत. आता एक रूप बरोबर 60 विरूप म्हणजे एक रूप बरोबर 60 कला असेही होते. हे सर्व लक्षात घ्या. हे सर्व तुमच्या लक्षात आलं असेल असं समजून आपण पुढे षटबल कसे काढतात ते लक्षात घेऊ. पहिले नैसर्गिक बल. आता हे नैसर्गिक बल
कसे काढावे? तर 1, 2, 3, 4, 5 या आकड्यांना 5 अंकाने भागले म्हणजे जो भागाकार येईल त्या प्रमाणात मयूर, कुक्कुट, शेण, पिंगल आणि काक या अनुक्रमाने नैसर्गिक बल धरले जाते. पहा, म्हणजे 1, 2, 3, 4, 5 या आकड्यांना 5 अंकाने भागल्यानंतर 0.20 अपूर्णांक, 0.40 अपूर्णांक, 0.60 अपूर्णांक, 0.80 अपूर्णांक व 1 रूप असा भागाकार येतो. बरोबर. यावरून मयूर पक्षाचे 12 विरूप, कुक्कुट पक्षाचे 24 विरूप, शेन पक्षाचे 60 विरूप व पिंगल पक्षाचे 48 विरूप, काक पक्षाचं 1 रूप असे बल आपल्याला नैसर्गिक बल म्हणून मिळते. याचा अर्थ 0.10 अपूर्णांक म्हणजे 6 विरूप, 60 विरूप. बरोबर. म्हणजे 60 विरूप बरोबर 1 रूप. हे सर्व आपल्याला कोष्टक क्रमांक 2 मध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिसून येईल. ठीक आहे. ओके. आता आपण दिग्बल पाहू. दिग्बल म्हणजे दिशाबल. प्रश्न विचारलेला किंवा प्रश्न विचारत असलेला प्रश्नकर्ता ज्या दिशेला तोंड करून बसलेला असेल किंवा प्रश्न विचारत असेल त्या दिशेचा पक्षी दिक्पक्षी म्हणून घ्यावा. दिग्बलाचा विचार करताना प्रश्नपक्षी व दिक्पक्षी एकच आले तर त्याचे गुण 60 विरूप म्हणजे 1 रूप धरले जाते. म्हणजेच ते पूर्ण बल असे समजावे. हे दोन्ही पक्षी जर मित्र असतील तर 40 विरूप म्हणजे 2/3 रूप व शत्रू असतील तर 20 विरूप म्हणजे 1/3 रूप असे गुण धरले जातात. ठीक आहे. एवढं लक्षात आलं असेल असं समजून आपण आता पुढे जाऊ. कालबल. तिथी, वार, नक्षत्र व लग्न राशी यांच्या प्रश्नावरून कालबल पाहिले जाते. थोडक्यात काय, आधीच्या भागात जे कोष्टक आपण कोष्टक क्रमांक 1 मध्ये बघितले त्याप्रमाणे पक्षाच्या तिथी, वार, नक्षत्र दिलेले आहेत. ते तुमच्या लक्षात आलं असेल. उदाहरणार्थ, जर शेन पक्षी घेतला तर त्याचा वार रविवार किंवा मंगळवार आहे. तसेच तिथी प्रथमा, षष्ठी, एकादशी व नंदा आहे. रविवारी जर प्रश्न विचारला असेल तर वार पक्षी शेन धरला जाईल. आता आपण कालबल मधील तिथी बल पाहू. तिथी पक्षी व प्रश्न पक्षी एकच आले तर पूर्ण बल म्हणजे 1 रूप. दोन्ही पक्षी मित्र असतील तर 40 विरूप व दोन्ही पक्षी शत्रू असतील एकमेकांचे तर 20 विरूप असे बल धरले जाते. वार पक्षी व प्रश्न पक्षी एकच असता पूर्ण 1 रूप. बरं, मित्र असता 40 विरूप आणि शत्रू असता 20 विरूप असे गुण धरले जातात. नक्षत्र पक्षी व प्रश्न पक्षी एकच असता पूर्ण 1 रूप. मित्र असता 40 विरूप बल व शत्रू असता 20 विरूप बल गुण धरले जातात. आता लग्न पक्षी व प्रश्न पक्षी एकच असता पूर्ण 1 रूप. मित्र असता 40 विरूप व शत्रू असता 20 विरूप बल धरले जाते. यावरून पूर्ण 1 रूप बळ असता निर्णय उत्तम स्थितीत असल्याचे, कार्यसिद्धी लवकर होईल असे उत्तर येईल. 40 विरूप असता कार्यसिद्धी फार
थोड्याफार अडचणीत व यश देणारी असेल. मात्र 20 विरूप असता कार्यसिद्धी थोड्या कष्टाने व उशिरा फल देणारी असते. एवढे आता सगळे तुमच्या लक्षात आतापर्यंत आले असेलच. आता चेष्टाबल. चेष्टाबल म्हणजे अवस्था, अवस्थेचे बल. चेष्टा म्हणजे अवस्था. प्रश्नकर्त्याने कुठल्या अवस्थेत प्रश्न विचारलेला आहे त्यावरून हा पक्षी ठरवावा लागतो. शेन पक्षाची भोजन, पिंगळ पक्षाची गमन, काक पक्षाची राज्य व कुकुट पक्षाची निद्रा आणि मयूर पक्षाची मरण अवस्था आहे, हे आपण मागच्या कोष्टक क्रमांक 1 मध्ये पाहिले आहे. प्रश्नपक्षी व चेष्टा पक्षी एकच असता पूर्ण 1 रूप बल, मित्र असता 40 विरूप बल व शत्रू असता 20 विरूप बल 1 गुण धरले जातात. पहा कोष्टक क्रमांक 2. आता येते ते स्थानबल. प्रश्नकर्त्याने प्रश्न विचारताना शरीराच्या कोणत्या अवयवावर स्पर्श केलेला असेल. लक्षात घ्या, प्रश्नकर्त्याने प्रश्न विचारताना शरीराच्या कोणत्या अवयवावर स्पर्श केला असेल त्याप्रमाणे पक्षी ठरवावा. म्हणजे डोके खाजवणे, खांद्याला हात लावणे, उजव्या खांद्याला की डाव्या खांद्याला, याप्रमाणे स्थानबल पकडताना पक्षी स्थानपक्षी म्हणून तो घ्यावा. आता स्थानपक्षी व प्रश्नपक्षी हे जर एकच असतील तर 1 रूप, शत्रू असतील तर 40 विरूप व शत्रू असतील तर 20 विरूप, याप्रमाणे बल जाणावे. लक्षात आलं. आता दृष्टी बलाचा आता आपण विचार करणार आहोत. ज्याप्रमाणे ज्योतिषशास्त्रामध्ये कुठचा ग्रह कोणत्या ग्रहावर दृष्टी ठेवून आहे हे पाहावे लागते, त्याचप्रमाणे इथेही कोणता पक्षी कोणत्या पक्षावरती दृष्टी ठेवून आहे हे पाहणे गरजेचे आहे. हे बघत असताना सिंह ज्याप्रमाणे चालताना मागे वळून पाहतो, त्याचप्रमाणे शैनादी हे 5 पक्षी मागच्या बाजूस वळून आपल्यापासून 3ऱ्या पक्षावर पूर्ण दृष्टीने पाहत असतात. लक्षात घ्या. म्हणजे काय तर शैन पक्षावर काक पक्षाची दृष्टी असते, पिंगळ पक्षावर दृष्टी कुकुटाची असते, काक पक्षावर दृष्टी मयुराची असते, कुकुट पक्षावर दृष्टी शैन पक्षाची असते, मयुरावर पिंगल पक्षाची दृष्टी असते. याप्रमाणे हे सर्व दृष्टी कोणाची कोणत्या पक्षावर आहे हे जाणावे. यातही दृष्टीबळ हे पूर्वीप्रमाणेच असते. म्हणजे काय तर प्रश्नपक्षी व दृष्टीपक्षी एकच असता 1 रूप, मित्रपक्षी समवेत असता 40 विरूप व शत्रुपक्षी समवेत असता 20 विरूप, हे गुण समजावे. फलनिर्णयाबाबत बलाचा तारतम्यतेने विचार करावा हे योग्य ठरते. बळाचे महत्व किती आहे हे कोष्टक क्रमांक 2 मध्ये पाहिल्यास तुमच्या लक्षात येईल. असो, पुढच्या भागात आपण याच बलांची उदाहरणे घेऊन पाहणार आहोत. बल कसे काढावे, कसे बल पाहावे, त्या अनुषंगाने प्रश्नाचे उत्तर कसे येईल हे आपण पाहणार आहोत. त्यामुळे पुन्हा हा भाग नीट लक्षात घ्या, म्हणजे तुम्हाला पुढल्या भागात पाहणे फार सोपे जाईल. असो, गुरुदेव दत्त.